वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी माझ्या होणाऱ्या मिसेस PhD करू राहिल्या बर आणि पठारे सर आहेत ना सर, हे त्यांची गाईड आहेत. पठारे सर त्यांना क्लासला नाही बसू देऊ राहिले सर. तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला बोलवा, आपण त्यांच्याशी डिटेल मध्ये बोलू की नेमकं काय कारण आहे की पठारे सर घेत नाहीत क्लासमध्ये. हा, आणि एकदा का कारण समजलं ना तर मी बोलतो पठारे सरांशी. सर चालत. हॅलो. हा हॅलो. हा तुम्हाला फोन यासाठी केला होता की ते आमच्या प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला उद्या भेटायला बोलवलं. का? हो काही नाही, ते तुमचं पठारे सरांची नेमकं काय बिनसलं ना हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. म्हणजे त्या हिशोबाने ते बोलतील ना त्यांच्याशी. हा हा मग चालेल की. किती वाजता येऊ मी, तुम्ही सांगा. कधी पण या ना, तुमच्या हिशोबाने या. म्हणजे तुमचं ते क्लास वगैरे सगळं ते. क्लासच तर नाहीये ना माझा. कधी सांगा तुम्ही, कधी येईन मी. नाही मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. मी ठेवतो फोन. थँक्यू बर का. आणि सॉरी बरं का. पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही विश्वास ठेवा फक्त. म्हणजे प्रिन्सिपल सरांवर, पठारे सरांवर, देवावर विश्वास ठेवा फक्त. हा हा ठीक आहे. ठेवू का मी फोन? हा बाय. बाय. काय बाबे, काय ठरलं? अरे त्यांचा फोन होता. हा, ते काय म्हणले माहितीये, त्यांच्या प्रिन्सिपल सरांनी मला कॉलेजमध्ये भेटायला बोलावलं म्हणे. मग जा की. बाबे तू अजिबात टेन्शन घेऊ नका. पराक्रम म्हणजे एकदम बेस्ट माणूस आहे की नाही? हा तुला सांगितलं ना, बैठकीमध्ये त्या प्रकाशरावांनी पैशाचा मुद्दा काढला, पराक्रमांनी झटक्यात कोडून काढला. एक नंबर माणूस आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, बिंदास जायचं. खरंच पूर्वा, तू लई लकी आहेस बघ. लई चांगला नवरा भेटला तुला. नाहीतर असतात एक एक नवरे नुसतेच बसून राहतात. अगं तू पण लकी आहेस ग. कसं काय? कसं काय म्हणजे? आमच्या दादासारखा मुलगा तुला नवरा म्हणून भेटलाय म्हणजे लकीच आहेस तू. चांगला नवरा म्हणे. आता बोलायला नाही पाहिजे, पण काय केलं ग यांनी माझ्यासाठी? यांच्या पायी शिक्षण सोडावं लागलं मला. असं कसं म्हणतेस ग नी? हा, एवढे रेस घेऊन एवढ्या रात्री खास औरंगाबादवरनं मसाला पान आणलं जातं तुझ्यासाठी या घरात. बाबे एकदाच आणलं ग ते फक्त. आता काय की मी एकदाच पाहिलं म्हणल्यावर एकदाच आणलं असशील तू. त्याचं कसं आहे, चोर तोपर्यंत चोर म्हणवला जात नाही जोपर्यंत त्याने केलेली चोरी पकडली जात नाही. बाबे बाबे शपथ सांगतो, एकदाच आणलं. विचार तिला, विचार. हा खरंच एकदाच आणलं होतं. हिला विचारू. हा, हिला? अरे नीला काय विचारणार, ती तर खाल्लेल्या पानाला जागणारच नाही का. बाबे काय बोलते अगं तू, लाज सोडली पार. सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. खरंच शपथ सांगते. कळलं. काय झालं? बरोबरच म्हणून राहिली ना ती. हा? आता
खाल्लेलं मिठाला जसं जागतात तसं खाल्लेलं पानाला जागणारच ना. आणि जागतेच की मी नेहमी. हो जागतेस ग तू नेहमी, जागणारच ना तू. रात्री पान आणलं म्हणलं चाबरे कळलं का तुम्हाला काय बोलून राहिली ती? कळलं सगळं कळलं मला. मग आमचा बल्ब जरा लेट लागतो. इथं नका जास्त उजेड पाडू. चला आता. तुला तर ना मी नंतर बघ. तू चल. आत्ता हसू राहिली, कालपर्यंत रडत होती पीएचडीच्या क्लाससाठी. अजून त्या पीएचडीच्या सरांना पटवायचं बाकी आहे म्हणो. चारे काय काम काढलाच? अरे दादा काय झालं, त्या मुलीकडच्यांचा फोन आलता. 19 तारीख फिक्स करू म्हटली. पण आता 23 तारीख ठरली ना, मग 19 कसं काय म्हणून राहिले? अहो वहिनी, मी फोन करायच्या आधीच त्यांचा फोन आला आणि 19 तारीख फिक्स करू म्हटली. आता आता काय, आता बॉम्बला. त्या बैठकीच्या टायमाला जसा तेढा झाला तसाच आता यावेळेस होणार. कोणत्या प्रकाशरावला जाऊन समजावणार? जावा तुम्ही, अजून एक कप चहा घेऊन या. आता समोर बघूया. कितीला घेतला मोबाईल? 8 वाजता. काय? सॉरी गेला फसला. 12,000 घेतला ऑनलाईन. कसं आहे? 50 रुपये टाकले सर, नवीन मोबाईल आला असता. ए पर्या, नवीन फोन आहे, काय बोलायचं नाही. कवर का नाही मागितलं का ऑनलाईन? अरे ऑनलाईन बघितलं यार, मला हवं तसं कवर नाही मिळालं. इकडे मिळेल आपल्याला मार्केटमध्ये? मिळेल. हा इकडे बघायचं का? इथे बघूया. हे का? काय झालं? अरे तिकडे कशाला, तू म्हणालास ना इकडे चांगली मोबाईल कव्हर्स मिळतात म्हणून. पर्या चल ना लवकर. चल चल इकडे. हेडफोन काढ. काय मागे मागे काय गाठोड आहे? काही नाही. ते परवा परवा काय? परवा काय? परवा ज्यांच्यासोबत बघितलं ना, ती माझी होणारी बायको आहे. आणि ही मैत्रीण आहे. कळलं का? हा का? हा का काय? हा का मार खायचा? नाही उठबशा काढायच्या? नाही. चल निघ, चल पड. पर्या, अरे किती घाबरतोस तू. अगं घाबरायचं नाही, तो विद्यार्थी आहे माझा. आणि काय आजकालच्या पोरांचा काही भरोसा आहे का? काही पण सांगत सुटतील कॉलेजमध्ये. सरांची मैत्रीण आहे. अरे पण मग घाबरायचं का एवढं? तुझी मैत्रीण नसू शकते का? एका प्रोफेसरची मैत्रीण नसू शकते? मैत्रीण असू शकते ग, मग पण ते इथे कठीण आहे सगळं. शिक्षक आहे, त्याला सगळं, शिक्षकांना सगळं सांभाळावं लागतं. शिक्षकांनी मैत्रिणीसोबत फिरू नये. बहिणीसोबत फिरत असलो तरी सांगावं लागतं की बहीण आहे. लगेच फोटो टाकून व्हायरल करतात. यांच्या बापदादांनी भर चौकात सिगरेट पिली तर चालतं, पण आम्ही नाही, आम्ही लपून प्यायची. सिगरेट पितोस? नाही. मग अगं उदाहरण दिलं ग. ते निशाने डावा अंगठामध्ये सांगितलंय ना शिक्षकांचं दुखणं, तसंच आहे. पर्या, पर्या किती घाबरतोस तू. बी स्ट्रॉंग. हो हो नक्की? हो नक्की. ओके चल. प्रांजल, तेवढं डब्यात भाकरी भर बरं जरा. हो एकदा पोरीचं काम झालं ना म्हणजे बरं बाई. होईल हो सासूबाई. सासूबाई हा म्हणजे
असं नाही वाटणार ना की आपलं काम आहे म्हणून आपण हा मटणाचा डब्बा देऊ राहिलो? अगं नाही नाही, असं नाही काही. आता हे पाय, ह्या पोरीच्या मागं ना काही अडचणी येऊच राहिल्या. एक काम धड होईना तिचं. तिच्या बाबाला तिनं शिकावं लई वाटत होतं ग. आणि पाय ना, तिला पण शिक्षणाची आवड आहेच. पण हे असं होऊ राहिलं ना की काही सुचतच नाही बघ. आणि प्रांजल, तिचं काम व्हावं म्हणून नाही द्यायला हा मटणाचा डबा तिला. अगं आता पहिल्यांदा भेटायला जाणार ती. बरं दिसतं का रिकामं गेलेलं. आणि जेवतील की दोघं जण दुपारी. म्हणजे सॉरी सासूबाई, म्हणजे मला असं बोलायला नव्हतं पाहिजे. पण म्हणजे बघा ना, आपली पूर्व कधी कोणाबद्दल वाईट चिंतत नाही, मग तिचं कशाला काही वाईट होईल ना. तेच तर ना. आणि तसं बी परागराव म्हणलेत की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल म्हणून. हा बाई, होईल. आई येते. पप्पे, हा डबा तेवढा घेऊन जा, मटणाचा. परागरावांना ते काय. ए नाही नाही, तू पाहिलं का मी कशासाठी जाऊ राहिली आणि तू हे काय करू राहिली? काय ए, मला चांगलं माहिती का मी काय करू राहिले ते. आता पाय ना, तू त्यांना भेटायला जाऊ राहिली तर असं रिकाम्या हाताने जाणार का तू? अगं काय म्हणाल जावई माझा, का सासूबाईंनी पोरीला असंच रिकाम्या हाताने पाठवलं म्हणून? मग ते काही नाही, घेऊन जाई. अगं आई मला ते बस. बर घेऊन जाते मी, अजून त्यात माझा वेळ नको जायला. घेऊन जा. अगं हे आता असं नाही होय. काय होतंय त्याला? अगं असं हात पिशवी हा देते ना पिशवीत घेऊन जा. धर, घाल याच्यात. नाही गाई, ही काय पिशवी आहे? नाही मी नाही. आता काय झालं याला? ही कशी पिशवी? बरं थांब, गडबड करू चांगले तर आहे ना. अगं, भाजी नेते त्याच्यात. ही पिशवी एकदम झकास. ही चांगली पिशवी असावी तर अशी घे. आहे ना भारी. तू इकडे तू म्हणली ना आईला हिला डबा घेऊन पाठवा म्हणून. तुला बघते मी आल्यावर. पाहिलं का? मॅडम, मला ओळखलं का मॅडम? मी तुम्हाला ओळखलं ना मॅडम. तुम्ही निकम सराकडे आले ना? नाही नाही नाही, तुम्ही निकम सराकडेच आले असणार. मी तुम्हाला घेऊन चालतो ना. निकम सर आता वर्गात शिकू राहिलेत. चला. नाही नाही नको, मी इथंच थांबते, त्यांचं लेक्चर संपेस्तोवर. कशाला? नाही नाही, तुम्ही त्यांचे मॅडम आहेत. चला चला, मी तुम्हाला घेऊन चालतो. या या. नाही चला चला. अहो या या. अरे हो मॅडम, तुम्ही या. नको. मी सांग, हे काय आता वर्ग आला. या तुम्ही. एक मिनिट. सर आता वर्गावर शिकवत असतील ना, मग तर अजिबातच नको. मी इथंच थांबते, नंतर भेटेल त्यांना. अहो राहून द्या, मी सांगतो सरांना. काही नाही म्हणत तुम्ही. या, सर आपल्याला खास आहेत. अरे तर ज्यावेळी पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येतो त्यावेळी ग्रहणास सुरुवात होते आणि आपल्याला दिसतं मग ग्रहण. सर हे लागलं ग्रहण. ये बस. पहिल्यावाल्या मॅडम आल्यात. कोण? सर तुमच्या 2 मॅडम पैकी पहिल्यावाल्या मॅडम आल्यात. अहो नाही, म्हणजे मी त्याला म्हणलं की मी नंतर येईन म्हणून, पण त्यानं माझं काही ऐकलंच नाही. मला डायरेक्ट इथं घेऊन आला. मी आलोच 2 मिनिटात. काय बाहेर पाणी प्यायला गेलता का उंटासारखं पोटात पाणी साठवायला गेलत रे? शपथ सर, पाणी प्यायला गेलतो सर. हे जे फळ्यावर लिहिलं आहे ना, 10 वेळा लिहून काढ. अहो सर, पण मी तर त्यांची मदत करतो सर. 50 वेळा लिहून काढ. अहो सर, पण मी तर त्यांचा डबा. 100 वेळा लिहून काढ. अहो सर, त्यांची मदत तर. ते जे शिकवलंय ते परत एक वेळा वाचून काढा. आल्यावर विचारीन बरं का? हा.
सॉरी बरं का ते नाही ठीक आहे. तसंही प्रिन्सिपल सर आता बिझी असतील. ते फ्री झाले की आपल्याला करतील कॉल. तोपर्यंत कॅन्टीनला बसूया. हा चला इकडे. कसं झालंय? मस्त. तुम्ही बनवलं? नाही नाही, मला एवढं छान नाही येत बनवता. आईनंच बनवलं. हा का? घट्टुंबरची आई मस्त बनवते मटण. तो शाळेत डबा घेऊन यायचा ना, तर त्याला डबाच नाही उरायचा. का म्हण? आम्ही सगळे मित्र त्याला डब्बा घेऊन पळायचो. त्याला पतच लागू द्यायचं नाही. तुम्हाला नाही बनवता येत का मटण? नाही असं नाही, म्हणजे येतं मला, पण एवढं भारी नाही येत बनवता. आई जेवढं भारी बनवते. आणि तसं पण घरातले मला कोणी काही करू देत नाही स्वयंपाकघरात. का? ते म्हणतात तू अभ्यासाकडेच लक्ष दे, पुढे जाऊन हेच करायचंय सगळं. आणि खूप जण आहेत ना आमच्याकडे घरात, म्हणजे आईला तर हौसच आहे स्वयंपाक करून खाऊ घालायची. परत छाया काकू आहे, आमच्या नीला पण भारी आवड आहे. माझ्यावर कधी वेळच येत नाही. माझ्यावर पण कधी वेळ येत नाही, पण मी शिकलो. घट्टुंबरच्या आईकडून शिकलो मटण बनवायला. एक नंबर बनवते त्याची आई. मला तेवढं चांगलं बनवता येत नाही, पण जमतं. आणि आता कसं आहे, आपल्याला खायचं आहे तर आपल्याला बनवता आलं पाहिजे ना, म्हणून शिकलो. मला सगळं बनवता येतं. थालीपीठ, खिचडी, मसाला खिचडी, मसाला भात सगळं येतं. म्हणजे कधी कधी फसतं, पण कधी कधी एक नंबर बनतं मस्त एकदम. तुम्ही बोर होऊ राहिले का? नाही नाही, अहो तुम्ही बोला ना, असं काही नाही. तुम्ही थोडं घ्या ना, म्हणजे मला जरा बरं वाटेल. नाही अहो खरंच नको, मी आत्ता घरनं जेवूनच आले. तुम्ही होऊ द्या सावकाश. तुम्ही एक काम करा, तुम्ही खरंच घरी या, तुम्हाला मस्त खिचडी बनवून देतो. नको बाबा. का? अहो तुम्हीच म्हणले ना आता, कधी कधी तुमचा खेळ फसतो म्हणून. मग आता मी येईन त्याच दिवशी नेमका तुमचा खेळ फसला तर नको. नाही नाही, मी काळजी घेईल ना, मी काळजी घेईल. नाही फसू देणार मी त्या दिवशी. हो खरंच काळजी घेणार मी. आईला मीठ टाकायला लावेल. मी गंमत केली तुमची. सॉरी बर का. इट्स ओके बरं का. येईन मी घरी, खिचडी खायला नक्की येईन. म्हणजे तुम्हाला फक्त तिखटच आवडतं का? नाही नाही, हो तिखटापेक्षा जास्त गोड आवडतं मला. फक्त गोडाचा जरा प्रॉब्लेम आहे. शुगर आहे? आज फारच गमती करू राहिले बा तुम्ही. अहो नाही, मी खरंच विचारू राहिले. शुगर आहे का तुम्हाला? नाही हो, शुगर आमच्या घरात कोणाला शुगर नाही. आणि शुगर समजा असेल तरी अक्का आहे ना, अक्का कारल्याचा रस पाजून पाजून त्याला मारून टाकेल एकदम. अक्का म्हणजे फारी का. गंमत. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा? गोड प्रॉब्लेम हा आहे की गोड खाल्लं ना की मी लगेच झोपी जातो. म्हणजे
पण गुलाबजाम माझे फेवरेट बरं का. एक विचारू मला बघायला आलते त्या दिवशी तुम्ही घरनं गुलाबजाम खाऊन आलते का? अगं बाई पाणी. प्रिन्सिपल सरांचा मेसेज आला, भेटायला बोलावलंय. हा जाऊ ना, तुमचं झालं की जाऊ. नाही, पॅक करायला सांगतो ना, घरी घेऊन जातो. अहो नाही, जेवढं आहे तेवढं तर संपवा. तुम्हाला काय वाटतं माझं PhDचं काम होईल ना? म्हणजे काय 100% होणार. तुमचा विश्वास आहे ना प्रिन्सिपल सरांवर? विश्वास ठेवा.